नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोकणातल्या अशा एका सुंदर ठिकाणी, म्हणजेच नांदिवडे गावापासून 2 किलोमीटरवर असलेल्या समुद्रकाठाच्या ठिकाणी, जिथे वसलं आहे जयगडचं लाईट हाऊस। मेन गेट पासून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बाजूला हिरवळच हिरवळ दिसते। या हिरवळीमध्येच आहे हे 16 मीटर उंचीचे दीपगृह। हे दीपगृह म्हणजे जणू काही समुद्राचा पहारेकरीच आहे। समुद्रातील जहाजांना योग्य दिशा देणारं हे दीपगृह। बाजूलाच एक गार्डन आहे, कारंजा आहे, वेगवेगळी खेळणी आहेत। फोटो आणि रीलसाठी एक महत्त्वाचं सुंदर असं ठिकाण आहे। आजूबाजूला असलेली रंगीत फुलं, हिरवागार गवत आणि समुद्राकडून येणारी मंद झुळूक एकदम स्वर्गीय अनुभूती देते। इथे बसून निसर्गाचा फक्त आनंद घ्या, कोणतीही घाई नाही, कोणतेही टेन्शन नाही। जयगड दीपगृह म्हणजे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर हा एक निसर्गाशी पुन्हा एकदा जोडण्याचा अनुभव आहे। आजूबाजूला खेळून झाल्यावर नंतर फोटोज रील्स बनवून झाले आणि इकडे तिकडे फिरून आम्ही कुठे काय अजून खेळायला मिळते काय ह्याचा शोध घेत होतो। बाबा आणि मुलगी तर त्यांची धमालच झाली होती। घसरगुंडी झाली, बदकावर बसून झालं, सगळी खेळणी खेळून झाली, झोपाळ्यावर बसलो तरी काही आमचं मन फिटत नव्हतं। सूर्य क्षितिजाकडे झुकत असताना समुद्रावर पडणारे प्रतिबिंब बघण्यासाठी आमची लगबग चालू झाली। हा सूर्यास्त म्हणजे ना एकदम देखावाच। सूर्य हळूहळू समुद्राच्या कुशीत मावळताना संपूर्ण आकाश नारंगी गुलाबी रंगाने उजळून निघत होतं। ही शांतता, हा वारा आणि लाटांचा आवाज सगळं मिळून जणू आत्म्याला निवांत करणारा क्षण होता। क्षणभर थांबून हा नजारा पाहिला तर वेळच थांबते असं वाटतं। हेच आहे जयगडचं खरं सौंदर्य, शांततेतलं आकर्षण। तर मंडळी, कोकणच्या ट्रिपला आलात तर जयगडचं लाईट हाऊस बघायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।